जनतेच्या हक्काचा माणूस राजाभाऊ अहिरे. दिनांक 12 जून 2026. चांदवड शहरातील नगर परिषद येथे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील 2 ते 3 महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. सफाई कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्याने नगर परिषदेतील सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यांच्या दैनंदिन गरजा, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण तसेच इतर आवश्यक खर्च भागविणे त्यांना अत्यंत कठीण झाले आहे. पगार मिळत नसल्याने आपली उपजीविका कशी चालवायची असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय. ऊन वारा पाऊस असताना देखील हे सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे व जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत असून कोणत्याही परिस्थितीत ते कामात कसूर करत नाहीत. गावात स्वच्छता करण्यासाठी सुद्धा या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या पैशांनी झाडू विकत घ्यावे लागतात. ही अत्यंत संतप्ततेची बाब आहे. हप्त्यातील रविवारची एक सुट्टी देखील या कर्मचाऱ्यांना दिली जात नाही. सुट्टी घेतली तर संगनमताने अधिकारी व ठेकेदार या सफाई कर्मचाऱ्यांचे पगार कापून घेतात. हे संबंधित नगर परिषद अधिकारी व ठेकेदार जाणून बुजून कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत. या सफाई कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जातोय. सफाई कर्मचारी आपला पगार मागण्यासाठी संबंधित नगर परिषद अधिकाऱ्यांकडे व ठेकेदाराकडे जातात, तेव्हा या सफाई कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात येतात व तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल अशी दादागिरी व दडपशाही यावेळी करण्यात येते. आपला मनमानी कारभार करत असून ठेकेदार व अधिकारी ही हुकुमशाहीसारखे साफसफाई कामगारांसोबत वागत आहेत. नगर परिषद अधिकारी व ठेकेदार आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा लाटायला मिळेल याच्याकडेच लक्ष देतात. कर्मचाऱ्यांची छळवणूक व पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारांचे लायसन्स शासनाने कायमचे रद्द करून या ठेकेदारांचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे. अशा ठेकेदारांवर कडक कारवाई करत या ठेकेदारांना महाराष्ट्रामध्ये कोणीही काम देऊ नये. या सफाई कर्मचाऱ्यांवरील अन्याय हा तात्काळ थांबवण्यात यावा. यामुळे नागरिकांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत संतप्ततेचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले. पुढील 5 दिवसात या सफाई कर्मचाऱ्यांचे मागील 3 महिन्यांचे थकीत पगार तात्काळ जमा करण्यात यावेत. अन्यथा सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने चांदवड नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. तसेच यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील ही नोंद घेण्यात यावी. यावेळी सर्व कर्मचारी व महिला सफाई कर्मचारी उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.